आम्ही फलटणकर फार भाग्यवान आहोत, कारण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरला जात असताना फलटण मार्गे त्या ठिकाणी जाते. या पालखीला तर फार मोठी ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. जेव्हापासून पालखीची सुरुवात झाली तेव्हापासून ह्या पालखीचं स्वागत राजवाड्यासमोर करण्याची तेव्हापासूनची प्रथा आहे. आमच्या आजींची ज्ञानेश्वर महाराजांवरती नितांत श्रद्धा होती आणि त्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने आम्हाला हा मान प्राप्त झाला. ही पालखीची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यामध्ये घालून त्या ठिकाणी हैबतबाबा महाराज पंढरपूरला जात होते. गळ्यामध्ये पादुका घेऊन पंढरपूरला जाणारी ही पालखी आज बघता बघता आपण हा प्रचंड मोठा सोहळा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. फलटणच्या ऐतिहासिक निंबाळकर वाड्यामध्ये आहोत. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं स्वागत या वाड्यामध्ये करण्यात आलं. इथून पालखी सोहळा विमानतळाकडे मार्गस्थ झाले मुक्कामासाठी. संजूराजे नाईक निंबाळकर आपल्या समोर आहेत. सर, आज पालखीचं स्वागत झालं आहे फलटण नगरीमध्ये, आपल्या हस्ते देखील स्वागत झालेलं आहे. वर्षानुवर्षाची परंपरा, काय सांगा? मला वाटतं आम्ही फलटणकर फार भाग्यवान आहोत, कारण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरला जात असताना फलटण मार्गे त्या ठिकाणी जाते आणि फलटणलाही फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. या पालखीला तर फार मोठी ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. जेव्हापासून पालखीची सुरुवात झाली तेव्हापासून ह्या पालखीचं स्वागत राजवाड्यासमोर करण्याची तेव्हापासूनची प्रथा आहे. ती आज देखील आम्ही या ठिकाणी पाळत आहोत. पूर्वी पालखी नदीच्या पात्रात वाळूमध्ये त्या ठिकाणी विसावली जायची, तिचा मुक्काम नदीच्या पात्रात व्हायचा. परंतु अलीकडच्या काळामध्ये गर्दी आपण पाहतो, समुदाय आपण पाहतो आणि भाविक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एकत्रित येताना आपण पाहतो आहे. हा एक फार मोठा सोहळा निर्माण झालेला आहे. त्यामुळं फलटणला असलेल्या विमानतळावरती आता पालखीचा मुक्काम होतो आणि याचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत असताना आपण पाहतो आहे आणि एक फार मोठा आनंद आणि फार मोठं समाधान नक्कीच आम्हा सर्व फलटणकरांना ह्या पालखीच्या आगमनामुळं आम्हाला नक्कीच लाभलेलं असतं. निश्चितच ज्या दिवशी पालखी निघते, ज्या दिवशी प्रस्थान सोहळा असतो, तेव्हा देखील निंबाळकर कुटुंबियांना एक मान आहे, आरती देखील होते आणि तिथूनच पुढे प्रस्थानाला सुरुवात होते. त्याविषयी काय सांगा? आमच्या आजींची ज्ञानेश्वर महाराजांवरती नितांत श्रद्धा होती आणि त्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने आम्हाला हा मान प्राप्त झाला. आपल्याला कल्पना असेल की पालखीची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यामध्ये घालून त्या ठिकाणी हैबतबाबा महाराज पंढरपूरला जात होते. त्यांना त्या ठिकाणी श्रीमंत ग्वाल्हेरकर सरकारांचं त्या ठिकाणी सहकार्य मिळालेलं होतं. त्याचप्रमाणे श्रीमंत अंकलीकर शितोळे सरकारांचं सहकार्य मिळालेलं होतं आणि त्याचबरोबर अनेक जणांचं सहकार्य त्या ठिकाणी त्यांना मिळत गेलं आणि एक माणूस गळ्यामध्ये पादुका घेऊन पंढरपूरला जाणारी ही पालखी आज बघता बघता आपण हा प्रचंड मोठा सोहळा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. हा फार मोठा नक्कीच मान मी समजतो आणि असा मान दुसरा कुठलाही दिला तरी तो कमी पडेल अशा प्रकारचा हा मान आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आता जनसमुदाय एकत्रित येतो. सर्वांनी अत्यंत सावधपणे ह्या पालखी सोहळ्यामध्ये आपण भाग घेत असताना इतरांचा विचार करून भाग घ्यावा आणि जेवढं शक्य असेल तेवढी स्वच्छता त्या भागामधून जात असताना राखण्याचा आपण प्रयत्न करावा. प्लास्टिक मुक्तीकडे आपण चाललेलो आहोत, त्यामुळं प्लास्टिक कुठे इतरत्र पडणार नाही अशी प्रत्येकाने जर खबरदारी घेतली तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी पालखी गेल्यानंतरसुद्धा स्वच्छता झालेली आपल्याला दिसून येईल. आपण त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं पावित्र्य, पंढरपूरचं पावित्र्य हे आपण सर्वजणच राखत असतो, पण त्याचबरोबर आपल्या परिसराचं सुद्धा पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने स्वच्छता महत्त्वाची आहे आणि तीसुद्धा आपण राखण्याचा प्रयत्न करावा, एवढीच या ठिकाणी मी विनंती करीत आहे. निश्चितच हे होतं संजूराजे निंबाळकर, ज्यांनी आपल्याशी पालखी सोहळा आणि निंबाळकर करण्याचं नातं जे आहे ते थोडं उलगडून सांगितलं. कॅमेरामन सौरभ सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, फलटण.